कोमारा राज्य राजमार्ग पर स्थित पाटेकुरा गांव में एसटी बसों के ठहराव को लेकर स्थानीय नागरिकों ने विरोध प्रदर्शन किया। इस मांग को लेकर क्षेत्र के 5 गांव के लोग भी सड़कों पर उतर आए और एसटी बस चालकों को डिपो प्रमुख का पत्र दिखाकर बस रोकने की अपील की गई। पाटेकुरा में पहले से लोक निर्माण विभाग द्वारा बस स्टैंड बनाया गया है, लेकिन एसटी बसें वहां नहीं रुकने के कारण नागरिकों को 5 किलोमीटर दूर डब्बा गाँव जाकर बस पकड़नी पड़ती थी। इस समस्या से खासकर स्कूली बच्चों और दैनिक यात्रियों को काफी कठिनाई हो रही थी। यदि मानव विकास योजना की स्कूली बस छूट जाती तो बच्चों को स्कूल जाने के लिए लिफ्ट या निजी टैक्सी जैसे काले पीले वाहनों का सहारा लेना पड़ता था। वर्ष 2023 में ही क्षेत्र के 5 गाँव के सरपंचों ने इस विषय में गोंदिया डिपो प्रमुख को पत्र लिखकर बस रोकने की मांग की थी। तब अनुमति भी मिल गई थी और संबंधित ड्राइवरों को आदेश जारी किए गए थे। बावजूद इसके बसें अब तक नहीं रुक रही थी। इससे नाराज ग्रामीणों ने चेतावनी दी कि यदि अब भी बसें नहीं रुकती है तो वे तीव्र आंदोलन करेंगे। नागरिकों की इस मांग और विरोध को गंभीरता से लेते हुए गोंदिया डिपो प्रमुख येतिस कटरे ने संबंधित बस चालकों और कंडक्टरों को निर्देश दिए है कि अब से पाटेकुरा गांव में एसटी बसों का नियमित ठहराव सुनिश्चित किया जाए। इस फैसले से गांव के विद्यार्थियों और नागरिकों को बड़ी राहत मिलने की उम्मीद है। माझं नाव प्रशांत मल्लेश बालसनवार, मी ग्रामपंचायत पाटेकुरा इथला सरपंच आहो। आपला गोंदिया कोमारा रोडवर पाटेकुरा हा गाव आहे आणि ह्या गावाला जोडून खाडीपार, बोंगले, पुसारी टोला, झुरकू टोला, दोडके जांभळी या गावातील प्रवासी आपल्या इथं येऊन बस करिता आपल्याला थांबा, इथं सुपर बसचा थांबा आहे नाही आणि आपण इथं सुपर बस थांबा करिता याच्या अगोदर 2023 मध्ये पत्र दिला होता आणि त्या पत्राच्या नुसार आपल्याला बस थांबायची परमिशन मिळाली होती। पर कोणतेही बसेस कोणत्याही प्रकारे थांबत नाही आणि इथून येणारा जाणारा त्रास होतो। इथून काली पिली वर बसून विद्यार्थ्यांना जावं लागते आणि त्याचप्रमाणे आम्ही आज हे आपली जे आम्हाला परमिशन मिळाली होती ते परमिशन दाखवून सर्व बसवाल्यांना विनंती करतो ड्रायव्हर की इथं बस थांबत काऊन नाही आहे आणि आम्हाला आज आम्ही करत असताना आम्ही पत्रव्यवहार केला होता। आजच्या दिवशी आम्ही असा करतो म्हणून तर आम्हाला पोलीस स्टेशन मधून जे PSI साहेब आहेत, काळे साहेब याच्या सहकार्य भेटलं आणि त्यांनी जे बस आगार आहेत तिथून बोलून त्यांनी सांगितलं का तुम्ही आता 14-15 तारीख पर्यंत थांबा, तुमची अगर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही समोरचा पाऊल उचलाल तर आम्ही येत्या 20 तारखेला भव्य मोठा रास्ता रोको आंदोलन, कोणत्याही गाड्या इथून जाऊ देणार नाही, हा आंदोलन आम्ही पुढे करणार आहोत। माझे नाव राजेंद्र रतिराव आरसोडे, मी जवळ इथून 1 किलोमीटर शेळीतला खाडीपार आहे आणि 2012 ते 17 पर्यंत मी सरपंच होतो तिथला। 2015लाच आगार प्रमुख, खासदार साहेब, आमदार साहेब त्यांना मी या बससाठी विनंती केला होती, पत्र दिला होती, त्यांची रिसिव्ह कॉपी पण माझ्याकडे आहे 2015ची। जे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जे शिक्षणा महत्व दिलेलं आहे, शिका आणि संघर्ष करा, संघटित व्हा, त्या माध्यमातून आज इथला विद्यार्थी जे 5-6 गाव आहेत आपले गोंगले, खाडीपार, पाटेकुरा, दोडके जांभळी, भुसारी टोला या गावचे विद्यार्थी 15-20 किलोमीटर सायकलला इथून जात असतात, काही पायी जातात, त्यांना प्लेट सुद्धा मिळत नाही अशी अवस्था आहे। आपल्या या डोक्यावरून एक बस चालत आहे पण ते बस या ठिकाणी थांबत नाही, त्यांचं आम्हाला बहुत खंत आहे। बस चालकाला विनंती केलेली आहे की आम्हाला आगार प्रमुखांनी मान्यता दिलेली आहे, त्या आधारित आम्ही त्यांना एक विनंती करून की तुम्ही या ठिकाणी बस का म्हणून थांबत नाही अशी त्यांना आम्ही विनंती करत आहोत। माझं नाव साक्षी नरेंद्र कत्रे आहे, मी सडेकर्जनीवरून अपडाऊन करते। मला अपडाऊन करायला खूप त्रास होते। मानव विकासची बसना मी अपडाऊन करते, ती इथे थांबते, कधी कदार अगर नाही थांबली तर आमचे पास दुसऱ्या बसमध्ये चालत नाही आणि आम्हाला दुसऱ्या तिकडून येण्यासाठी दुसरं काही साधन नाही आहे। ह्या पाटेकुरा गावामध्ये बस थांबत नाही, याच्या कारण आम्हाला खूप त्रास होतो आणि कधी साधन नाही मिळाले तर आम्हाला पायदळ पण जावं लागते, म्हणून ह्या गावात बसाची सुविधा करून द्यावी। नमस्कार, मी आगार व्यवस्थापक गोंदिया पाटेकुरा गावचे सरपंच यांच्याकडून आम्हाला निवेदन मिळालं आहे की पाटेकुरा गावाला एसटीची बस ही थांबल्या पाहिजे व त्यासाठी त्यांनी रस्ता रोको आंदोलनाचा आम्हाला इशाराही दिला व त्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे। त्यासाठी आम्ही संपूर्ण चालक वाहकांना आपल्या सूचना दिल्या आहेत की पाटेकुरा गावात बस थांबल्या पाहिजे
व त्यासाठी सरपंचांना सूचना दिली की आपण एक तिथं विनंती थांबाचा बोर्ड लावावा व त्यासाठी आम्हाला एक नियमानुसार पत्रव्यवहार करावा। दर दिवशी तिथं जे आमच्या MLD आणि ऑर्डिनरी बसेस आहेत त्या आम्ही नागपूरपर्यंत जाणाऱ्या संपूर्ण बसेस थांबवू अशी आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे। मानविकाच्या पासेस ह्या फक्त मानविकाच गाडीमध्ये चालतात व त्यासोबतच आपल्या अहिल्याबाईच्या पासेस आहेत त्या इतर मानविका सोडून इतर बसेस सर्व बसेसमध्ये चालतात त्या।